नमस्कार. तर सर्वांना जे आंदोलन करत होते त्यांना सर्वांना त्यांच्या विजयाबद्दल खूप खूप अभिनंदन. आपण केलेल्या प्रयत्नांना 100% यश आलेलं आहे आणि तो जल्लोष आपण काल पाहिलेला आहे जंतर मंतरवरून पूर्ण देशभरामध्ये. तर कशा प्रकारे यासाठी नीती अवलंबल्या गेली, थोडक्यात पाहायचं तर आपण एकीचं बळ या ठिकाणी पाहिलेलं आहे. निश्चय, निर्धार, न डळमळता केलेले कोणत्याही अडचणींना, कोणत्याही कष्टाला, कुठल्याही दडपणाला बळी न पडण्याचा निर्धार जो केला होता ह्या नवीन तरुणांनी. लहान बालकंसुद्धा होते आणि वृद्धसुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. एक आजी होत्या, कदाचित त्या नाशिकहून होत्या वाटतं. तर त्यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये आपला बरेच दिवस त्या ठिकाणी राहून सहभाग नोंदवलेला. तर हे प्रत्येक युवकच नाही तर प्रत्येकजण हा या न्यायाच्या प्रतीक्षेत जे होता त्यांना प्रत्येकाला काय न्याय दिलेला आहे आणि हा 100% न्याय हा त्यांनी केलेल्या प्रयत्नासाठीच आहे हे आपण पाहिले. निश्चय, आज आपण पाहतो की यूथमध्ये डीप असं विचार करण्याची शक्ती नाही किंवा हे तरुण आहेत, तरुण वर्गाचे विचार अशा प्रकारे आपण हिनवत असतो. परंतु हीच तरुण वर्ग त्यांच्या वेगवेगळ्या आपण पाहिलेले आहेत की जसं लाठी खाऊनसुद्धा हसत हसत लाठी खात होते. खरोखर तो जो म्हणजे वेळ होता किंवा तो जो प्रसंग होता आपल्याला स्वातंत्र्य काळामध्ये घेऊन गेला किंवा त्यावेळेस स्वातंत्र्य काळामध्ये लोक कशा प्रकारे लढले असतील हे आपल्याला त्यांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणजे आपण कल्पना करू शकतो आणि खरं म्हणजे ह्यापासून आपल्याला एक प्रेरणा मिळणार आहे, याची नोंद इतिहासात होणार आहे. नक्की आपण पुढच्या पिढीला हे सांगू शकतो की स्वातंत्र्य काळात जरी आम्ही सांगत असू की आमच्या अगोदरच्या पिढीने लढा दिला होता, परंतु हाही लढा वेगळा नव्हता. खरोखर जालियनवाला बाग हत्याकांड जे आपल्याला ऐतिहासिकमध्ये शिकवलं होतं की ते इंग्रजांनी घडून आणलेलं होतं. ते परप्रांतीय होते, त्यांच्यामध्ये आपल्याविषयी प्रेम, माया किंवा भावना आपल्या लोकांविषयी असण्याचा संबंध नव्हता. परंतु जरी परप्रांतीय नसले तरी आपण कालच्या आंदोलनात आपल्याच म्हणजे राष्ट्राकडूनच आपल्याच राष्ट्रातील लोकांवर झालेला हा हल्ला म्हणू शकतो. कारण खरोखर हल्ल्याचं स्वरूप विद्यार्थ्यांच्या हातात ना काठी, ना लाठी किंवा कोणतंही शस्त्र, कुठलेही हत्यार त्यांचा स्वतःचा बचाव करण्यासाठी सुद्धा नव्हतं आणि त्यांना मात्र त्या ठिकाणी तशा प्रकारे काठ्या, ज्यांना खिळे लावलेली आपण पाहिलेले आहे. त्यांच्या स्वतःच्या अंगावर जणू काही चिलखत होतं स्वतःचं रक्षण करण्यासाठी. कुणापासून? काय शस्त्र होती त्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये की ज्यांच्यापासून त्यांना रक्षण करावं लागत होतं. तर अशा वेळेसुद्धा ते अगदी ठाम राहिले, काहीही त्रास झेलण्याची त्यांची तयारी होती. बघा तुम्ही, त्यांच्यावर पाण्याचा वर्षाव केला तर त्यांनी म्हणजे तेही प्रकार त्यांनी एन्जॉय केला किंवा त्याच्यामध्ये सुद्धा शासनाला दाखवून दिलं की आम्ही तुमच्या ह्या त्रासाला सुद्धा आनंदानं स्वीकारू. बॅरिकेड लावून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला, दोऱ्यांनी त्यांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला किंवा अडवण्याचा प्रयत्न केला, पाण्याचाही फवारा त्यांच्यावर सोडला आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांसोबतही ते खेळताना आपल्याला त्या ठिकाणी अनेक व्हिडिओमध्ये पाहताना दिसतात. खरोखर सल्यूट करावासा वाटतो ह्या युवकांना. म्हणजे नेतृत्व कुणाही एकाचं नव्हतं. खरोखर अभिजित अभिनंदन करावं वाटतं, कारण नेतृत्व हे त्यांनी स्वतःच्या हातात नाही ठेवलं तर प्रत्येकाला
नेतृत्व करण्याची संधी दिली, त्या ठिकाणी असलेला आणि त्या ठिकाणी नसलेला सुद्धा प्रत्येकजण स्वतःचं नेतृत्व स्वतः करत होता. आणि ज्यावेळेस आपल्यावर जबाबदारी पडते, खरोखर त्या जबाबदारीला कशा आपण पूर्णपणे वाहून घेतो त्याचं उदाहरण म्हणजे कालचं आपलं आंदोलन. त्यानंतर सर्वात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट सांगावीशी वाटते की ते म्हणजे महिला, मुली, छोटी मुलं यांचं संरक्षण. खरोखर आपण 7 वाजल्यानंतर आपल्या मुलींना किंवा महिलांना सुद्धा घराच्या बाहेर पडण्याची संधी आपल्या गावात देत नाहीत, परंतु दिल्ली या ठिकाणी कुठून कुठून आलेले होते. कुणीही कुणाशी परिचित नव्हता, कुणी नातेवाईक नव्हता, कोणता गाववाला नव्हता किंवा जातीवाला नव्हता, तरीसुद्धा 24 तास महिला त्या ठिकाणी होत्या. हे आपण पाहिलेलं आहे ऑन कॅमेरा, 24 तास लाईव्ह पाहिलेले. परंतु त्यांच्या मनामध्ये कुठेही भीतीचा लवलेश आपल्याला दिसत नव्हता. प्रत्येकजण कशा प्रकारे त्यांना सांभाळत होता आणि सांभाळताना त्याची त्यांना जाणीवसुद्धा होऊन देत नव्हता. परंतु त्याच ठिकाणी जे आपण रक्षक मानतो, पोलिसांना किंवा प्रशासनाला रक्षक मानतो, त्यापासून मात्र आपण त्यांना रोखू शकलो नाहीत. कारण बऱ्याच वेळेस आपण मराठीमध्ये म्हणतो की कुंपणच जर म्हणजे शेताचं राखण कोण करतंय तर कुंपण करते, पण कुंपणच जर शेत खात असेल तर त्याचं राखण कोण करणार. तसा प्रकार काहीसा या आंदोलनात झाला आणि वाटलं नव्हतं की पोलीस प्रशासनाकडून महिलांसाठी सुद्धा अशा प्रकारची वागणूक मिळणार आहे, म्हणून बेसावध होते कदाचित. मात्र यानंतर अशा प्रकारची हलगर्जीपणा कुणाकडूनही होणार नाही की जेणेकरून जो त्रास त्या ठिकाणी महिलांना, मुलींना सोसावा लागला, त्या ठिकाणी कुठलाही भेद कुणीही केला नाही. पोलिसांकडून म्हणते की त्यांनी प्रत्येकालाच त्या ठिकाणी वृद्ध असो, लहान मुलं असो, महिला असो, मुली असो, सगळ्यांना त्या ठिकाणी मात्र समानतेने त्रास दिलेला आहे, छळलेला आहे. तर हेच या आंदोलनातून शिकायला मिळालं. खूप मोठी शिकवणूक की सगळ्यांनी निर्धाराने एकजूट राहिलं पाहिजे. त्यासाठी कुणी कुणाला बांधेल नव्हतं, तरी पण वैचारिकदृष्ट्या संविधानावर विश्वास ठेवून सर्वजण एकत्र होते. कितीही त्रास झाला तरी सहन करण्याची इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये होती. इच्छाशक्तीच्या जोरावर जे अशक्य वाटत होतं, प्रत्येकाला अशक्य वाटत होतं, ती गोष्ट आपल्याला घडताना काल पाहायला मिळाली. खूप खूप अभिनंदन करावं वाटतं ह्या यूथकडून. आशा वाटते की अजूनही आम्ही जिवंत आहोत आणि याही पुढे बदल घडण्याची आवश्यकता आहे आणि बदल घडू शकतो, ही एक अशा मात्र पल्लवित झालेली आहे आमच्या प्रत्येकाकडून आपल्या विषयी. तर अभिनंदन परत एक वेळेस. जे संविधान म्हणजे खरोखर संविधानाचा विजय झाला आहे, म्हणून जय संविधान म्हणते. जय भारत. नमस्कार.